निसर्ग किती क्रूर आणि निष्ठुर झालाय हे आपण मराठवाड्यातील महाभयंकर पूर परिस्थितीवरून पाहतोय। मराठवाड्यामध्ये पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला। फक्त मराठवाडाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि राज्यातील इतरही भागांमध्ये पावसाचं असंच थैमान पाहायला मिळालं। मराठवाड्यातील गोदावरी, पूर्णा, मांजरा, चांदणी, कामवारी, वाशिरा, तैलूर, कौठा, तर तिकडे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातून वाहणारी भीमा आणि सीना नद्यांना महापूर आल्यानं नदीकाठची गावच्या गावं पाण्याखाली गेली। नदीकाठच्या गावांमध्ये 10 ते 12 फूट पाणी शिरलं। या महाभयंकर पुरामध्ये अनेकांची घरं बुडाली। घरातील भांडी कुंडी, कपड्या लत्त्यासह सर्व सामान वाहून गेलं। मुलाबाळांची शाळांची वह्या पुस्तकं देखील वाहून गेली। खरीपाची पिकं 4-4, 5-5 फूट पाण्यामध्ये सडून कुजून गेली। अगदी शेतजमीन मातीसह खरवडून वाहून गेली। पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेली गुरढोरं, जनावरं पुरामध्ये बुडून मेली। आयुष्यभर काबाड कष्ट करून उभारलेला हा संसार देखील उद्ध्वस्त झाला। आता या पुराची भीषणता सांगणारे हे काही व्हिडिओ पहा। या पहिल्या व्हिडिओमध्ये या शेतकरी बापाचा आक्रोश पाहून मन हेलावून जातं। देवानं हे काय केलं, देवानं सगळं उद्ध्वस्त केलं असा टाहो हा बापुडा शेतकरी फोडतोय। पुराचा अख्खा लोंढा या शेतकऱ्याच्या शेतातून गेला आणि संपूर्ण शेत मातीसह खरवडून वाहून गेलं। आता या माय माऊलीचा हा व्हिडिओ पहा, हा आक्रोश पहा। या माऊलीचं सगळं शेत आणि घर पाण्यात गेलंय। पाण्यात बुडालेला आपला संसार पुन्हा कसा उभा करू असा सवाल ही माऊली करते। आता हा तिसरा व्हिडिओ पहा। धाराशिव जिल्ह्यातील भूम मधील हा शेतकरी आहे विश्वनाथ दातखिळे। या शेतकऱ्याच्या 17 गायी पुरामध्ये बुडून मेल्या आहेत, तर 10 गायी वाहून गेल्या आहेत। अचानक आलेल्या पुरानं याच्या आयुष्यभराची पुंजीच याच्यापासून हिरावून घेतली आहे। आता हा चौथा व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ पाहिल्यावरती समजतही नाहीये की इथे शेतीची नदी झाली आहे की नदीत शेत गेलंय। हा पुराचा लोंढा संपूर्ण शेतातून वाहतोय आणि पिकांसह संपूर्ण शेतजमीन खरवडून वाहून नेतोय। आता हा पाचवा व्हिडिओ पहा। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेलाय। या महामार्गाच्या आजूबाजूच्या गावातील शेतीही पूर्णतः पाण्यात गेली आहे। सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, मका, कांदा, भाजीपाला पिकं सडून गेली आहेत। अगदी 7-7, 8-8 फुटांचा ऊस देखील पुरामध्ये आडवा झालाय। यंदाच्या पावसाळ्यामध्ये मराठवाड्यामध्ये सरासरी 124% पाऊस झालाय, म्हणजे जवळपास 746 मिलीमीटर। तर फक्त सप्टेंबर महिन्याचा विचार केल्यास सरासरी 202 मिलीमीटर पाऊस कोसळलाय। या महाभयंकर पावसामुळे मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांपैकी धाराशिव, बीड, संभाजीनगर, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना पावसानं सर्वाधिक झोडपून काढलंय। मराठवाड्यातील 129 महामंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। यामध्ये बीड मधील 57, परभणी मधील 22, धाराशिव मधील 21 मंडळांसह इतरही काही भागांचा समावेश आहे। जो मराठवाडा कायमच पाण्यासाठी तरसत असतो, त्याच मराठवाड्यामध्ये यंदा पावसाचा असा प्रकोप झालाय की पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवावे लागले होते। आता या पावसाच्या थैमानात आणि महापुरामध्ये तब्बल 22 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय। आता हा 22 लाख हेक्टर हा सरकारी आकडा आहे, मात्र शेतकरी नेत्यांच्या मते राज्यामध्ये तब्बल 60 ते 65 लाख हेक्टरवरील शेती बाधित झाली आहे। म्हणजेच या महाभयंकर पुरामुळे 32 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। तसेच 25 नागरिकांचा मृत्यू आणि 300 ते 350 दुभती जनावरं मृत्युमुखी पडली आहेत। शेळ्या, मेंढ्या, पोल्ट्री फार्मचं नुकसान ते वेगळंच। एका बाजूला मराठवाड्याला पुरानं नाडलेलं असताना
दुसरीकडे आपल्या राज्यकर्त्यांनी देखील शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे. म्हणजेच आसमानी संकटासह सुलतानी संकटाचा सामनाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना करावा लागतोय. राज्यातील 32 लाख शेतकरी पूरग्रस्त असताना फडणवीस सरकारनं फक्त 2215 कोटींची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. 2215 कोटी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला जेमतेम 8,500 रुपये. एका शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं असताना सरकारनं मदत मात्र 8,500 रुपयांची देऊ केली आहे. शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकांसह शेत जमिनी मातीसह खरवडून वाहून गेल्या आहेत. अगदी जमिनीवरची माती वाहून जाऊन खालचा काळा खडक दिसायला लागलाय. अशा जमिनींमध्ये आता पुन्हा शेतकऱ्यांना पीक घेता येणार नाहीयेत. अशी परिस्थिती असताना देखील सरकार शेतकऱ्यांना 8,500च्या मदतीची घोषणा करतं. ही शेतकऱ्यांची चेष्टा केली नाहीये तर काय केलंय सरकारनं? आताच्या भीषण परिस्थितीमध्ये राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी किमान 50,000 रुपये मदतीची आवश्यकता आहे. तिथे देखील सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानच पुसतंय. तर घरांच्या पडझडीसाठी म्हणजे जर झोपडी असेल तर 8,000, पक्क्या घरांच्या नुकसानीसाठी 12,000 आणि गोट्यांसाठी 3,000 रुपये मदतीची घोषणा सरकारनं केली आहे. आता या 3 किंवा 8,000मध्ये घराचे किंवा गोट्याचे किमान पत्रे तरी येतात का हो? मग सरकारनं ही शेतकऱ्यांची पूरग्रस्तांची थट्टाच केली नाही का? एका बाजूला राज्यातील सरकार पाडायला, आमदार खासदार खरेदी करायला 7,500 कोटी याच फडणवीसांनी मोदींच्या आशीर्वादानं ओतले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मतं मिळवण्यासाठी 35,000 कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेच्या नुसत्या जाहिरातींसाठी 270 कोटींचा खर्च विधानसभा निवडणुकीआधी शिंदे फडणवीस अजितदादांनी केलाच होता. लोकसभेमध्ये फटका बसल्यानंतर पुढे विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये या शिंदे फडणवीस अजितदादांनी प्रत्येक महिन्याला 250 कोटींच्या जाहिरातीही केल्याच होत्या. प्रत्येक महिन्याला 250 कोटींच्या जाहिराती. इतकंच काय, शिंदे सरकारच्या काळामध्ये सरकारच्या जाहिरातींचा दिवसाचा खर्च सरासरी 19 लाख होता. दिवसाला सरासरी 19 लाख रुपये खर्च. आता विचार करा, शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते म्हणजे किती हजार कोटी रुपये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जाहिरातींवरती खर्च केला गेला असेल. तर दुसरीकडे नाशिकला 2027 मध्ये सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 17,000 कोटी, शक्तीपीठ महामार्गासाठी 20,700 कोटी खर्च करतायत. देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी तर 61,000 कोटी खर्च केला गेला. वाढवण बंदरासाठी 76,200 कोटींचा खर्च सध्या सुरू केला जातोय. या सगळ्या गोष्टींसाठी कोट्यावधी रुपयांची खैरात करायला सरकारकडे पैसे आहेत. मात्र पुरानं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना अवघे 2,215 कोटी सरकारनं जाहीर केले. म्हणजे जेव्हा राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून किमान 15 ते 16,000 कोटींच्या तातडीच्या मदतीची सरकारनं घोषणा करणं अपेक्षित होतं, मात्र त्याच वेळेला फडणवीस सरकारनं अवघ्या 2,215 कोटी रुपयांची घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. शेतकऱ्यांची अगदी फसवणूक केली आहे. आता मदतीच्या बाबतीत तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारकडून सुरूच आहे. मात्र त्याच वेळी सत्ताधाऱ्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांप्रतीचा असंवेदनशीलपणा, निर्लज्जपणा, मुजोरपणाही पाहायला मिळतोय. अगदी सत्तेचा माजच पाहायला मिळतोय. मागील 2 आठवड्यांपासून मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्ये पावसाचं थैमान सुरू असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधीच्या मेळाव्यांमध्ये व्यस्त होते. मात्र धाराशिवमध्ये पावसानं थैमान घातलं आणि त्या पावसाच्या पुराच्या थैमानामध्ये जेव्हा खासदार ओमराजे निंबाळकर लोकांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले, त्याची माध्यमांनी दखल घेतली, तेव्हा या सत्ताधाऱ्यांना खडबडून जाग आली. मग मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर निघाले. आता याच दौऱ्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका शेतकऱ्यानं नुसत्या घोषणा करू नका, एकरी किती मदत देणार ते सांगा, असा सवाल केल्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पाराच चढला आणि इथेच मुख्यमंत्र्यांचा कोतेपणा आणि असंवेदनशीलपणा राज्याला दिसला. प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला
तू राजकारण करू नकोस असं मुख्यमंत्री फडणवीस संतापून म्हणाले. मदत आपण करणार आहोत. या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करू नको, राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं. ते बाबा राजकारण करू नको, राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं. मुख्यमंत्री साहेब, पुरामध्ये उद्ध्वस्त झालेला शेतकरी हा राजकारण करतोय का? त्याचे अश्रू, त्याच्या वेदना तुम्हाला राजकारण वाटतंय का? पुरामध्ये वाहून गेलेला त्याचा संसार तुम्हाला राजकारण वाटतोय का? पाण्यामध्ये वाहून गेलेली पिकं, शेतजमीन हे देखील तुम्हाला राजकारण वाटतंय का? पुरामध्ये वाहून गेलेली लेकरांची दप्तरही तुम्हाला राजकारण वाटतायत का? अहो, तुम्हाला एक सवाल केला म्हणून तुम्ही इतके चिल्लात. पण राज्य देशोधडीला लावून मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिवस रात्र पक्ष फोडण्यात, आमदार खासदार फोडण्यात, नगरसेवक चोरण्यात, गलिच्छ आरोप प्रत्यारोप करण्यात, जाती जातीत आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्यामध्ये व्यस्त असता, तेव्हा जनतेनं हातामध्ये चाबूक घेऊन म्हटलं पाहिजे की गलिच्छ राजकारण करू नका. पण असो, राज्याचा मुख्यमंत्रीच जर इतका असंवेदनशील असेल तर शेतकऱ्यांनी तरी अपेक्षा ठेवायची कुणाकडून? आता मुख्यमंत्री तर मुख्यमंत्रीच, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील यात काही मागे राहिले नाहीत. उपमुख्यमंत्री शिंदेनी तर निर्लज्जपणाची हद्दच केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाठवलेल्या मदतीच्या किटवर आणि ते किट ज्या टेम्पोमधून पाठवले त्यावरती एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो, बॅनर लावण्यात आले. अगदी एखाद्या प्रकल्पाचं उद्घाटन करावं अशा पद्धतीनं झेंडा दाखवून एकनाथ शिंदेंनी हे टेम्पो रवाना केले. मात्र यावरती शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत हे टेम्पो गावाबाहेर हकलून दिले. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहिरातबाजीचा रोग जडलाय की काय असंच म्हणावं लागेल. इतका निर्लज्जपणा या पूरस्थितीमध्ये शिंदेकडून पाहायला मिळाला. मात्र टीकेची जोड उठताच या शिंदेंनी मदत किटवरचे फोटो काय बघता, आत काय मदत आहे ते बघा, अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती पोस्ट करून निर्लज्जपणाचा कहरच केला. शिंदेनंतर अजितदादा तरी कसे मागे राहतील? पाहणी दौऱ्यामध्ये अजितदादांना एका शेतकऱ्यानं कर्जमाफी कधी देणार असा सवाल केल्यावरती अजितदादांचाही पारा चढला. आम्ही काय गोट्या खेळतोय का, यालाच मुख्यमंत्री करा असं वक्तव्य अजितदादांनी केलं. आम्ही सगळेजण आम्ही गोटे खेळायला आलोय. एवढे सकाळी 6ला सुरू केलं बाळा मी करमळ्याला. म्हणजे जे काम करताना त्याचीच बदल होता. त्यात अजित पवारांनी आणखी एका ठिकाणी पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणत कर्जमाफीच्या प्रश्नाला बगल दिली. म्हणजे मतांच्या बेगमीसाठी लाडक्या बहिणींना पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत, नसतील तर कर्जांवर कर्ज काढून राज्याला पार कर्जात बुडवून लाडक्या बहिणींना पैसे दिलेत. मात्र शेतकऱ्याला या महाभयंकर संकटातून उभं करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीयेत. यापेक्षा मोठा ढोंगीपणा दुसरा काय असू शकतो? राज्याचे हे 3 प्रमुख जितके निर्लज्ज तितकंच त्यांचं मंत्रिमंडळही. मंत्रिमंडळातील सर्वात चमको मंत्री गिरीश महाजन यांना तर शेतकऱ्यांनी घेरावच घातला, प्रश्नांचा भडीमार केला. शेतकऱ्यांनी असा संताप व्यक्त केला की गिरीश महाजनांना पूर पाहणी दौरा अर्धवट सोडून पळून जावं लागलं. फोटो काढण्यासाठी इथं आलायत का, अशा शब्दामध्ये शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांवरती संताप व्यक्त केला. आता हे झालं सत्ताधाऱ्यांचं. दुसरीकडे विरोधी पक्षांचं देखील काही वेगळं नाहीये. 10 ते 12 दिवस पावसानं थैमान घातलेलं असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आता कुठे नुकसान पाहणी दौरे करण्याची अक्कल आली आहे. उद्धव ठाकरेंनी पूर पाहणी दौरा करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी मदतीसाठी आता पंचांग पाहत बसू नका अशी टीका देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. आता जी मदत केलेली आहे साधारणतः जी काय केली 3400 रुपये एकरी, पण हेक्टरी जी काय त्यांनी केले ती किती असायला पाहिजे? 1 लाख रुपये असायला पाहिजे. मिनिमम 50,000 रुपये साहेब, 50,000 रुपये साहेब. या 2 मागण्या आपण पहिल्या त्यांच्याकडे करून घेऊ. बाकीचं पीक विम्याचे काय आनंदाचं प्रधानमंत्री. आता प्रधानमंत्री खरं म्हणजे आता तरी मराठवाड्याचं
पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे. आता जो काही उत्सव करतात आज बघा इकडे कसा आक्रोश झालेला आहे. पंतप्रधान त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सर्वांना आमंत्रण देतो. मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आजूबाजूचं घोषणा आणि केंद्रात भरघोस मदत माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला करा ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानांना करतो. तर उद्धव ठाकरेंप्रमाणेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही पूर पाहणी दौरा केलाय. मात्र काँग्रेसचे राज्यभरातील इतर नेते काही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याचं दिसत नाहीये. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवून शेतकऱ्यांना एकरी 30,000 मदत देण्याची मागणी केली आहे. त्याच वेळेला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण थांबणार नाही याची सरकारनं खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांच्या पोरांना वया, पुस्तकं, गणवेश, दप्तर सरकारनं देण्याची विनंती देखील राज ठाकरेंनी केली आहे. त्यात अशा महाभयंकर आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते. त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क ठेवा. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हेही सरकारनं पाहायला हवं अशी मागणी देखील राज ठाकरेंनी केली आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांकडे तगादा लावू नये. सरकारनं बँकांना तसे आदेशच द्यावेत अशी मागणी देखील राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्रानं मदत करण्याची मागणी केली आहे. असं असलं तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारवरती दबाव आणण्यात विरोधक अपयशी ठरलेत. विरोधकांमध्ये ना आक्रमकपणा दिसतोय नाही धारदारपणा. राज्यातील विरोधक अगदी बुळबुळीत असल्याचं चित्र पुन्हा एकदा या संकट काळात देखील पाहायला मिळतंय. याआधी पंजाब पुरात बुडाला होता. उत्तराखंड, हिमाचल, जम्मू काश्मीरमध्ये देखील पावसानं हाहाकार माजवला होता. आता महाराष्ट्रातही पावसानं थैमान घातलंय. पंजाबमध्ये 5 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं होतं. मात्र इकडे महाराष्ट्रात 60 ते 65 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. म्हणजे पंजाबपेक्षा 10 ते 12 पट जास्त नुकसान महाराष्ट्रात झालंय. तरी पंजाबमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली होती. आणि इकडे महाराष्ट्रात मात्र फडणवीस सरकारनं 8,500ची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची चेष्टाच केली. मात्र मायबाप सरकारनं आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या महाभयंकर पूर आणि पावसाच्या थैमानामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आपल्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी घेण्यासाठी 1 ते 2 वर्षांचा काळ जाईल. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 15 ते 16,000 कोटींच्या मदतीच्या पॅकेजसह कर्जमाफी देणे ही आवश्यक आहे. मायबाप सरकारनं हेही समजून घेतलं पाहिजे की शेतकरी आज तुमच्या घोषणांची नाही तर प्रत्यक्ष मदतीच्या कृतीची वाट पाहतोय. शेतकरी सरकारच्या जाहिरातबाजीची आणि ढोंगी आश्वासनांची नाही तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची वाट पाहतोय. अशा वेळी फडणवीस साहेब, तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातामध्ये आहेत. 2020 मध्ये तुम्हीच म्हटला होतात ना, ज्याला मदत करायची आहे त्याला कोणतीही कारणं देण्याची गरज पडत नाही. मग आता राज्यातील अशा भीषण परिस्थितीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यापासून आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यापासून तुम्हाला नेमकं कोण अडवतंय? शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला विनंती करण्यासाठी तुम्हाला कोण रोखतंय? आता घ्या की निर्णय, कारण राज्यात आणि केंद्रात तुमचंच डबल इंजिन सरकार आहे. कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत. ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे. ती समिती त्याचा अभ्यास करते. कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही, त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे. आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे. आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं हे आमची प्रायोरिटी. मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे. सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो आहोत.
शेतकरी काळ्या मातीत जगतो आणि मातीसाठीच मरतो. मात्र आज त्याची हीच काळी आई महाभयंकर पुरामध्ये खरवडून वाहून गेली आहे. अशा वेळी आज तो सरकारकडे न्याय मागतोय, आधार मागतोय. नुसते पंचनामे आणि मदतीच्या कागदी पुड्या सोडून बळीराजाच्या आयुष्याला पडलेलं हे ठिगळ सांगता येणार नाही. वाहून गेलेलं हे आयुष्य पुन्हा उभारायचं असेल तर त्यांना तितकाच भक्कम मदतीचा हात हवाय. त्यामुळे आता तरी सरकारला बळीराजाचे हे अश्रू दिसायलाच हवेत. कारण निसर्ग कोपला तर काय होतं हे आपण डोळ्यांनी पाहतोय. पण या निसर्गाच्या प्रकोपामध्ये माझा बळीराजा संपला तर प्रत्येकाचं जगणं मुश्किल होईल. त्यामुळेच राज्यकर्ते म्हणून फडणवीस साहेब, तुम्ही ऐतिहासिक निर्णय घ्यावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाईसह कर्जमाफी ही द्यावी, इतकीच माफक अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय.